प्राइम आयुर्वेद ह्या कार्यावळीन हांव दोतोर तीर्था तुमच्या सगळ्यांचे मना काळजांतल्यान स्वागत करता। प्राइम आयुर्वेद ही कार्यावळ आरोग्य भारती हाज्या सांगतान सुरू केल्ली आसा। तर ह्या कार्यावळीन आयज आमच्या बराबर आसा नामणेचे दोतोर डॉक्टर सूरज पाटलेकर। दोतोर तुमकां माय मोगाचो येवकार। आतां आमी दोतोराचो थोडक्यान परिचय करून घेवया। दोतोरांनी BMS जावन आयुर्वेदान ENT ह्या विशयान MS केला आणि सध्या त्यांची PhD चालू आसा आणि सध्या ते गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय शिरोडा गोवा हांगा असिस्टंट प्रोफेसर आणि आयुर्वेदान ENT सर्जन म्हणून कार्यरत आसा। तांची 13 वर्सांच्यान क्लिनिकल प्रॅक्टीस चालू आसा आणि सध्या हालींच दुबय वर्ल्ड ट्रेड सेंटरान जानेवारी 24 ENT दुयेंतान लीच थेरपी हाजेर तांच्यांनी एक पेपर सादर केल्लो। ताका 22 देशांतल्या दोतोरांनी तोखणाय केली। दोतोरांचे 10 संशोधन लेख आयुर्वेदाच्या नामणेच्या जर्नलान छापिल्ले आसा। 2020 ते 2022 ह्या 2 वर्साच्या कालावधीन भलायकी संबंधित प्रश्नाचेर नवप्रभा न्यूजपेपरान 46 लेख तांचे छापिल्ले आसा। तर आतां आमी कार्यावळीक सुरवात करूया। आमी सगळीं जाणाच कान वो एक म्हत्वाचो इंद्रिय जावन आसा आणि कानाचे कितें दुयेंस जाले जाल्यार ताजेर दुर्लक्ष केल्लें जाता आणि ते ह्या आतांच्या आमच्या हे जिवनान ताजेर कितें तरी दुर्लक्ष केलें तर फुडें जावन ताजे कॉम्प्लिकेशन ना तर उपद्रव जावपाक शकता। म्हणून आमी आयज हाज्या बद्दल उलोवपा खातीर सरा कडेन उलोवया। तर दोतोर म्हजो पयलो प्रश्न तुमकां असो आसा की आयुर्वेदान कानाचे दुयेंस खंय सांगला? आयुर्वेदांतले संहिता आसात जाका सुश्रुत संहिता किंवा अष्टांग हृदय हातून ताजो थेट रेफरन्स आसा आणि इन डिटेलान म्हणजे फक्त ताजे हेतूच न्ही तर ताजी संप्राप्ती किंवा ताजी चिकित्सा जी आसत ट्रिटमेंट म्हणजे प्रत्येक डिजिसाचो जो प्रोग्रेस जो आसा तो व्यवस्थित एक्सप्लेन केल्लो आसा आणि ताज्या बरोबर फक्त इतलेंच न्ही तर ताज्या बरोबर उपद्रव सुद्दां एक्सप्लेन केल्ले आसात। तर फक्त चिकित्सा म्हणटकच पंचकर्मा चिकित्सा अशी न्ही तर औषधी चिकित्सा सुद्दां एक्सप्लेन केल्ली आसा। तर दोतोर आता तुम्ही सांगले की आता हे आयुर्वेदान ताज्या बद्दल एक्सप्लेन केला, तर ताजे आयुर्वेदिक वर्गीकरण खंय केला आणि कशें केला? आता शालाक्य तंत्र हो जो एक वास्ट सब्जेक्ट आसा ताजो मेन म्हणजे अष्टांग आयुर्वेद 8 ब्रांचेस ऑफ आयुर्वेद तातून शालाक्य तंत्र येता। आता त्याच शालाक्य तंत्रान नेत्ररोग जाका आमी ऑप्थल्मोलॉजी म्हणटात किंवा ENT म्हणजे कान नाक घसा हे सगळे दुयेंत तातून एक्सप्लेन केल्ले आसात। ओके, तर दोतोर म्हाका सांगा ती आता कानाचे दुयेंस हे जावपाची मुखेल कारणां कितें आसा? खूब बरो प्रश्न विचारलो तुमी, कारण आता साद्या साद्या गोष्टीक लागून सुद्दां जावंक शकता। सगळ्यान पयलीं तर आमी कानाची मेन जे कारणां आसात कानाचे दुयेंस जावपाक ते पळोवयात। ताजे मेन म्हणजे एक तर कानान उदक वचप। कानान उदक गेल्या कारणान आता सद्या म्हणजे वॉटरफॉल किंवा दूधसागराचेर किंवा स्विमींग करता आसतना कानान जर उदक गेलें आणि ते व्यवस्थितपणे तुमी क्लीन केले करूंक पावले ना तर ते उदक थंयच उरता आणि ताका लागून मागीर दुयेंस चालू जाता किंवा ते तुमकां खबर सुद्दां आसना की ते उदकान कितें आसा। समजा ते क्लोरिनेटेड वॉटर जो आसत जे आमी प्युरिफिकेशनाक वापरतात स्विमींग पुलान, सो ते जर गेले जायत किंवा एखादो ताजे पयलीं कितें तरी इन्फेक्शन जर ते उदकान आसत जाल्यार तें इन्फेक्शन कानान वचून जावंक शकता। आणि एक म्हणजे तुमकां जर थंडी जर जाता तर थंडीक लागून सुद्दां तुमचो कानाचो दुयेंस जो आसा तो जावंक शकता। थंडीक लागून कित्याक तर कारण थंडी जर आमी म्हणटा तर नाकाशी संबंदीत आसा आणि कान तर वेगळोच पार्ट, पण थंडी जी आसा ती नाकांतल्यान जाता। पण नाक आनी कान हेका कनेक्टेड एक ट्यूब आसता जेका आमी युस्टेजन ट्यूब म्हणटात। तर नाकांतली थंडी जी आसा किंवा आनी खंयचें इन्फेक्शन जें आसा ते रोखडेंच कानान वचूंक शकता जर ताजी व्यवस्थीत ट्रिटमेंट केली गेली ना किंवा ताजे टायमाचेर उपचार करूंक पावले ना तर। आणि बाकीची कारणां म्हणजे आमी सद्या इयरफोन्स हेडफोन हे जे वापरतात ताका लागूनय जावंक शकता, कारण हरशीं आमी नॉर्मल आवाज आयकता आसतना तो स्प्रेड जावन काना कडेन येता आणि मागीर तो कन्वर्ट म्हणजे प्रोसेस जाता। बट जेन्ना आमी इयरफोन हेडफोन्स हे जेन्ना वापरतात फॉर लॉंगर ड्युरेशन, आता सद्या टॅक्नॉलॉजी इतली फुडें गेला की ओके फॉर सम ड्युरेशन आमकां ते वापरचें पडटा, पण ताजो जर अति वापर जालो
जाल्यार काना सगळे जे वेव्स आसा सावंड वेव्स आसा डायरेक्ट टिम्पॅनीक मेम्ब्रेन हाजेर पडून इरिटेशन जावन फुडें ताजे क्रॉनीक डिजिजीस जावंक शकता. ताजे बरोबर तुमकां जर समजा कानान वॅक्स आसा तो नॉर्मली आमी कितें करतात की वॅक्स जालो म्हणटकच इयरबड्स घेवन क्लीन करतात, पण एक्चुली इयरबड्सान कान केन्नाच क्लीन जायनात. ते फक्त भायल्या भायर क्लीन करूंक शकता, बट जेन्ना आमी खूब जर इयर वॅक्स आसत तर तो वॅक्स इयरबड घातल्या कारणान आनी फुडें वता आनी मागीर तो काडप खूब डिफिकल्ट जाता. सो तो इयर वॅक्स जर इन्फेक्ट जर जालो समजत तर ताका लागून म्हटल्यार दुयेंस जावंक शकता. दोतोर, तुम्ही आमकां बऱ्या प्रकारे ताजी कारणां सांगली कानाच्या दुयेंसाची. तर दोतोर, म्हजो फुडलो प्रश्न तुमकां असो आसा की कर्णशूल म्हणल्यार कान दुखता ताजें निदान करतना ताज्या बरोबर कान दुखता ताज्या बरोबर आनी खंयची लक्षणां आमकां दिसता? आतां कानाचें जर दुयेंस म्हटल्यार सगळ्यान मेन लक्षण जें आमकां दिसता तें म्हणजे कान दुखप, कर्णशूल जेका आयुर्वेदान म्हणटात. ताजे बरोबर कानान सूज येता, कर्णशोफ जेका म्हणटात, किंवा कानान खाज येवप, किंवा कानांतल्यान उदक येवप, किंवा उदका सारके आनी वेगवेगळे प्रकारचे स्राव येवप, व्हांवप कान जे आमी म्हणटात तेका. आनी त्या बरोबर एखादे फुडें जावन मॅगॉट्स जावंक शकतात, कृमी जे जावंक शकतात फुडें. आनी ते दुखणें जें आसा कानाचें ते फक्त कानाशीच मर्यादीत उरना, तर कानाचें दुखणें मागीर हेडेक हातून परिवर्तीत जाता, किंवा तुमचे दांत दुखूंक शकता, किंवा जॉ दुखूंक शकता. सो ताजे खातीर मागीर तोंड उक्तें करपाक तुमकां त्रास जाता, किंवा ब्रशींग करपाक त्रास जाता. सो अशी खुबशीं लक्षणां म्हणजे अशें 4-5च जावंक शकता, पण इट इज लायक व्हेरी ग्रॉस, खूब लक्षणां आसात. तातूंत फुडें एखादें जावंक शकता की तातूंत परत पस फॉर्म जालो, किंवा बर्निंग सेन्सेशन म्हणजे खूब जळजळ जावंक शकता, किंवा कान भितरल्यान लाल जावंक शकता. दोतोर, तुम्ही लक्षणां आतां बरीचशी सांगली. तर जी धाकटी भुरगीं आसता तांकां उलोवपाक सुद्दां येना जाल्यार तांचे कान दुखता हें आमकां कशेंच कळटलें? ते कितें लक्षणां आसा काय? धाकट्या भुरग्यांचो एक मेन म्हणजे ते उलोवपाक शकनात. सो आमी कितें म्हणजे जर ती रडटात आनी परत परत कानाक हात लावन जर रडटात म्हणजे कानाचें कितें तरी दुखणें आसा, किंवा तुमी तेका आंगार घेतले जायत जाल्यार ताजो कान जर म्हणजे कानाक जर हात लागलो जायत तरी ते रडले तरी तुमी समजूंक शकता की कानाचें खंय तरी दुखणें आसा. पण आमी अजम्पशन्स करूंक पावपाक जायनात. ताज्या खातीर पेडिट्रिशन किंवा जो ENT दोतोर आसा किंवा एनी जनरल फिजिशियन जे आसा तांचे कडेन दाखोवनूच ट्रिटमेंट घेवपाक, कारण धाकटे भुरगे आमी रँडम ट्रिटमेंट दिवंक शकनात तांच्या खातीर. तर दोतोर, म्हजो फुडलो प्रश्न तुमकां असो आसा की टिनेटस म्हणल्यार कर्णनाद, तातूंत कानांतल्यान आमकां मृदंग नातर बाकीचे कितें शंख नातर कोण शिटी वाजयता अशें आयकपाक येता. तर तातूंत उपचार कितें आसा? तशेंच आमचें हियरींग लॉस म्हणल्यार कर्णबाधिर्य तातूंत सुद्दां उपचार कितें आसा? सगळ्यान पयलीं म्हणजे तांचें आमकां कारण सोदचें पडटा की नक्की कित्याक लागून. आतां एक फर्स्ट जर म्हटलें जायत तर टिनिटस, कर्णनाद म्हणटात तेका, किंवा कर्णश्वेड म्हणटात. तर नक्की कारण कितें आसा? नक्की कानातच कारण आसा की इट इज रिलेटेड विथ युअर सेंट्रल नर्वस सिस्टम? कानांतलो कारण म्हणजे तर सगळ्यात मेन म्हणजे ते इंटरनल इयर हातून कितें तरी प्रॉब्लेम आसूंक शकता. सो मोस्ट ऑफ द टायम्स थंयची चिकित्सा करप चड गरजेचें. आतां कसले सावंड आयकूंक येता? एक तर इन्स्ट्रुमेंटल सावंड से व्हेरी कॉमन, बबलिंग टायप ऑफ सावंड म्हणजे बुडबुडे टायप आयकूंक येवंक शकता, किंवा तुमकां घड्याच्या काट्याचो आवाज येवंक शकता, किंवा पानांचो आवाज येवंक शकता, किंवा ल्हारां जी आसात तांचो आवाज येवंक शकता. सो डिफरंट टायप ऑफ सावंड की नक्की प्रॉब्लेम खंय आसा तो पळोवचो पडटा. टिनिटस एक आनी एक म्हणजे कानान जर एखादो जीव गेलो जायत म्हणजे तो इन्सेक्ट आसत किंवा फ्लाय आसत. आतां थंडीच्या दिसांनी आनी जावंक शकता, कारण तांकां अशी जागा जाय आसता की जंय गरमी प्रॉपर आसतली. सो ताज्या खातीर एखादो लायव्ह इन्सेक्ट जर कानान गेलो जायत म्हणजे आतां सेंटिपीड इज द मोस्ट कॉमनस्ट जे वचूंक शकता, तर तांचे मुवमेंटा खातीरय तुमकां टिनिटस जावंक शकता. जो दोतोर किंवा जो चॅक करलो ताका आयकूंक येतलो आनी तुमकां आयकूंक येतलो. आनी दुसरें म्हटलें जायत तर डेफनस, बादिरी. आतां तें नक्की केन्नाच्यान आसा, पयलींच्यानच आसा किंवा आतां डेवलप जाला? आनी हे दोनी गोश्टी जे आसा टिनिटस आनी म्हणजे डेफनस जे आसा ताजो रूट कॉज कितें आसा? मेन म्हणजे अशें कानाचो एखादो चड शब्द जो आसा ताजो चड वापर जर केलो जायत म्हणजे आतां तुमकां पयलीं सांगिल्लें जशें की इयरफोन्स किंवा हेडफोन्स हेजो चड वापरप, किंवा एखादे अचानक मोठो आवाज जर आयलो जायत, समजा फोगोट्यो जर आनी मारता म्हणजे आतां एखाद्या सणाक आनी सडन लावड सावंड, किंवा एखाद्या स्पिकराच्या सायडीक तुमी बसल्या आनी एकदम लावड नॉयज जर आयलो, लावड सावंड जर जालो, तर ताका लागून
ही डिफॉर्मिटी जावंक शकता. आनी परत कंजेनायटल डेफनस आसूंक शकता, म्हणजे जेन्ना तुमी जाता तेन्नाच्यानूच तुमकां आसा. सो प्रिलिंग्वल डेफनस जे म्हणटा, म्हणजे जेन्ना तुमची वाचा आनी तुमकां बरोवपाक आनी येना. ओके, प्रिलिंग्वल म्हणजे तुमची ती एबिलिटी म्हणजे अजून तयार जावंक ना ताजे पयलीं. आनी पोस्ट लिंग्वल म्हणजे तुमचे सगळे पोस्ट लिंग्वल डेफनस आनी प्रिलिंग्वल म्हणजे तुमकां कळटा सगळें पण तुमकां उलोवपाक येना. सो एखाद्या पयलीं उलोवपाक आयकपाक येतालें आनी मागीर तुमकां आयकूंक येना, सो दॅट इज पोस्ट लिंग्वल डेफनस. दोतोर, तुमी आमकां हाजी कारणां सांगली, तर ताजे वेवस्थापन करपाक ताजे उपचार कितें आसा ते सांगा. उपचार म्हणजे नक्की कारण सोदून आतां प्रत्येकाचो एकच उपचार असो ना. ताजी एक तर पंचकर्मा ट्रिटमेंट दिवंक शकता आमी. पंचकर्मा हातून कितें जाता तर कर्णपुरण जें म्हणटात किंवा कर्णधुपन अशें म्हणटात. सो ही ट्रिटमेंट दिवंक शकता आनी औषधी चिकित्सा सुद्दां दिवंक शकता. म्हणजे प्रत्येक व्यक्ती प्रमाणे ती चिकित्सा बदलत वता. म्हणजे अशी रँडम ट्रिटमेंट अशी ना, कारण प्रत्येकाची कॅपॅसिटी म्हणजे प्रत्येकाची प्रकृती वेगळी आसता, प्रत्येकाची ताकद वेगळी आसता, जेका बल म्हणटात, किंवा वया प्रमाण ती चेंज जायत रावता. दोतोर, तुम्ही बऱ्या प्रकारे आमकां एक्सप्लेन केलें. तर चडशा जाणांक खबरूच नासतलें की आयुर्वेदान सुद्दां टिनेटस आनी हियरिंग लॉस ताका सुद्दां चिकित्सा आसा. तर बाकीच्यांनी सगळ्यांनी हे जांकां आसा दुयेंस तांच्यांनी दोतोरा कडेन वचून ताजी तपासणी करून ताजो फायदो करून घेवपाचो. तर दोतोर, म्हजो फुडलो प्रश्न तुमकां असो आसा की ओटोरिया म्हणल्यार कर्णस्राव म्हणल्यार कान व्हांवता, तातून ताजी लक्षणां कितें, कारणां कितें आनी ताजें वेवस्थापन कशें करतात. कान व्हांवता हाजें नक्की कितें जाता की एक तर म्हणजे कानाक जर बुराक आसा, कानाक बुराक म्हणजे कानाच्या पड्ड्याक परफोरेशन आसा, सो तातूंतल्यान जर व्हांवता, ताजी कारणां वेगवेगळीं आसा. कारण एखादें आतां तुमकां सांगलां जशें स्विमींग केल्ल्या कारणान कानान उदक जर गेलें जायत तरी कान व्हांवूंक शकता, किंवा नॉर्मली आमी न्हाता आसतना कानान जर उदक गेलें जायत तरी कान व्हांवूंक शकता. दॅट इज नॉर्मल. पण बाकीच्या हातून कशें की व्हांवता की कित्याक लागून, एखाद्या दुयेंसाक लागून व्हांवता, किंवा सूज आयिल्ल्या कारणान व्हांवता, किंवा कानान कितें गेलें जायत ताका लागून व्हांवता, इन्फेक्शन एखादें आसूंक शकता ताका लागून व्हांवता. चडश्या वेळार अशें दिसून येता की कानाचो पड्डो जेन्ना फुट्टा तेन्ना सगळ्यान पयलीं रक्त भायर येता. ओके, सो ते जेन्ना तो व्हांवता ताजो कलरूय पळोवचो पडटा, किंवा पेशंटाक विचारचें पडटा की कसो आसा कलर. एवरी टायम पेशंट तीच म्हणजे तुमकां जाय तेंच सांगतलो अशें ना. दे कॅन बी सम डिफरंट हिस्ट्री. म्हणजे दे कॅन बी ब्लड डिस्चार्ज, किंवा एखादो हळदुवो किंवा धवो डिस्चार्ज जावंक शकता कानांतल्यान वेगवेगळ्या रंगाचो. समटायम ब्रावन डिस्चार्ज सुद्दां येता कानांतल्यान. ते कित्याक लागून जाता तर एखादो कानान वॅक्स आसा, तो वॅक्स जर पातळ जर जायत तर ताका लागूनय ब्रावन डिस्चार्ज जावंक शकता. आनी पेशंट मे गेट वरीड. म्हणजे इट कॅन बी अ नॉर्मल थिंग ऑल्सो. कारण डिस्चार्ज म्हणजे कितें आसा की एखादें स्वेलिंग आसा, तर स्वेलिंग कानान सूज आसा तर स्वेलिंगा खातीर डिस्चार्ज जावंक शकता. पण ते कान हो असो अवयव आसा की जो तुमकां दिश्टी पडचे ना भितर. सो ताजे खातीर तुमकां दोतोरच जाय पडटलो की तुमी म्हणजे नक्की कितें घडलां कानान तें पळोवपा खातीर. हिस्ट्री आमी काडूंक शकता की केन्नाच्यान जें चालू जालां, हेतू केन्ना कितें खाल्लें जायत, किंवा समजा एखादें अशें जावंक शकता की तुमी थंड खावप किंवा पिवप जालें जायत, किंवा तुमी वाऱ्याचेर जर ट्रॅव्हलिंग केलें जायत. अशें जावंक शकता की ह्या कारणाक लागूनय कान दुखता किंवा कानांतल्यान स्राव येता, कान व्हांवता, अशी लक्षणां जावंक शकतात. दोतोर, हांवें पयलीं जशें सांगलें की कानाचे कितें म्हणल्यार दुयेंस आसले ताजे आमी दुर्लक्ष केलें जाल्यार मागीर आतां आमकां फुडलो प्रश्न असो आसा की ताजें आमी दुर्लक्ष केलें जाल्यार ताजे उपद्रव कॉम्प्लिकेशन कितें जाता. सगळ्यान वायट कॉम्प्लिकेशन जे म्हणटात ते म्हणजे वर्टिगो. कारण हे खूब डिफिकल्ट जाता मागीर ट्रीट करून, जर तो कानाशी रिलेटेड आसा जाल्यार. ताच्या व्यतिरिक्त आतां कानाचो दुयेंस जो आसा तो जर तेन्ना कंट्रोल आमकां खबर ना, कारण ती लक्षणां एक आसूंक शकता किंवा सगळीं एकत्र आसूंक शकतात. नक्की खंय आसा दुयेंस दॅट इज मोर इम्पॉर्टंट. कारण तो असो जावंक शकता की फाटल्यान कानाच्या फाटल्यान एक मास्टर्ड बोन म्हणून आसता, थंय जर पावत जाय जाल्यार थंय एब्सेस जावंक शकता. आनी थंयचो डिजीज म्हणजे सामको डेंजरस. मास्टर्ड बोना कडेन जर पावत जाल्यार भितर आनी इंटरनली जर कानाचो दुयेंस गेलो जायत जाल्यार लायफ लाँग डेफनस तुमकां येवंक शकता. म्हणजे इट वील बी व्हेरी डिफिकल्ट टू ट्रीट, म्हणजे विथ एनी पॅथी मेडिसिन्स, बट स्टील इट इज ट्रिटेबल डिपेंडींग ऑन द प्रोग्रेस, किंवा डिपेंडींग तुमी केन्ना दोतोराक दाखयतात. आनी बाकी कन्वर्शन्स येवंक शकता तुमकां घोळ, म्हणजे लायक इफ इट इज गोईंग मोर इंटरनली, म्हणजे मेनिंजीस आनी जे पार्ट्स आसात तातूंत जर वचत जाल्यार तुमकां फिट्स आनी अशे गोश्टी जावंक शकतात. तर म्हजो फुडलो प्रश्न तुमकां असो आसा की कानान तेल घालप
म्हणल्यार कर्णपुरण ते कोणा खातीर फायदेसर ठरता आनी कोणाक नुकसान करता, ताजे इंडिकेशन्स आनी कॉन्ट्रा इंडिकेशन्स कितें? खूब बरो प्रश्न विचारलो. आतां आमी धाकट्या भुरग्यांक सुद्दां जेन्ना आमी तांकां मसाज आनी दितात तेन्ना कानान तेल घालप जाताच, बट केन्ना घालप आनी केन्ना घालप ना हें खूब गरजेचें आसा. केन्ना घालप म्हणजे तर नॉर्मली आमी जेन्ना लायक इट इज इंडिकेटेड म्हणजे आयुर्वेदान सांगलां की कानान तेल घालप सदांच बरें, बट तें कशें घालप ताजेर आमकां फोकस करपाक जाय. कानान तेल हें केन्नाच थंड घालूंक शकना आमी, तें ल्युकवॉर्म करूनच घालूंक जाय. परत कानान जर एखादो डिजीज आसा, समजा कानांतल्यान कान जर व्हांवता, तर इन दॅट कंडिशन नॉर्मली जे आमी कानान तेल घालतात ते आमी लायक इट इज व्हेरी मच रिस्ट्रिक्टेड, म्हणजे इट इज प्रोहिबिटेड की ते घालप ना. सगळ्यान पयलीं तो कान क्लीन करपाक जाय आनी ताज्या मागीर तो एग्जामीन करून लायक डिसायड करूंक जाय की खरेंच कानान तेल घालपाची गरज आसा काय ना. किंवा कानान एखादी सूज आसता, सो तेन्ना नॉर्मली आमी जे तेल घालतात ते म्हणजे ते इंडिकेटेड ना. स्पेसिफीक ऑयल आसा जी सूज कमी करतली. अशा परिस्थितीन लायक कानान तेल घालप तुमी मातशें केअरफुली करूंक जाय. बट अदरवायज तुमी नॉर्मली लायक कोणीय घालूंक शकता. आनी जर तुमी तेल जर घालत जायत जाल्यार इट इज ऑलवेज गूड फॉर युअर हियरींग एबिलिटी, म्हणजे तुमचें जें आयकूंक येवप जें आसा ते मेंटेन उरता. म्हणजे अशे कितलेशेच केसी आसात की अशे कितलेशीच उदाहरणां आसात की जेंच्यांनी पयलींच्यानच कानान तेल घालपाक चालू केलां, तेंची आजून पर्यंत हियरींग कॅपेसिटी खूब बरी आसा आनी जाणटेपणान सुद्दां ही खूब गरजेचेर ठरता. दोतोर, तुमी पयलीं एक मेन्शन केल्लें धुपन बद्दल. आमी आयज नवीनूच कितें आयकलें, कर्ण धुपन म्हणून कितें आसता, इयर फ्युमिगेशन, तर तें कशें करता ताज्या बद्दल मातशें सांगपाक शकता? कर्णधुपण म्हणजे की आयुर्वेदान कितें सांगलां की एखादे मेडिसिन्स जे आसात तांचो ते जळोवप आनी तांचो जो धूर आसा तो एक विशिश्ट प्रकारे तो कानान दितात. त्या धूर दिल्या कारणान कितें जाता तर कानान सूज जी आसा ती कमी जाता. परत कानान एखादें इन्फेक्शन आसा म्हणजे ती डिपेंड्स ऑन खंयची मेडिसीन आमी वापरतात. आतां अशी खूब मेडिसीन आसात जी म्हणजे एंटीबॅक्टेरियल आनी जी आसात किंवा जातून जिवाणू जे असतात ते मारपाची शक्ती आसा, ते तसली मेडिसीन जर वापरत जायत जाल्यार ती काना खातीरय बरी. पण परत एकदां आमकां कॅर घेवची पडटा की नक्की प्रॉब्लेम कितें आसा. सगळ्यान पयलीं कान क्लीन करप हें चड गरजेचें. कान क्लीन करत आसतना समटायम्स कितें जाता की एखादे बारीक ड्रॉपलेट्स रावंक शकतात. कान जेन्ना आमी इवन वॉश करतात तेन्ना एखादे ड्रॉपलेट रावंक शकतात जे सोल्युशनाचे, ते ड्राय अप करपा खातीर आमकां कर्णधुपन करचें पडटा. परत तातूंत कशें की एखादे तुमचे कानान जर रेडनस आसा, कान जर लाल जाल्लो आसा किंवा कानान जर तुमकां बर्निंग सेन्सेशन जाता, दाह म्हणटात ताका, किंवा पित्त प्रकृतीचे मनशांक आमकां कर्णधुपन खूबच रिस्ट्रिक्टेड दवरचें पडटा कारण तातूंत हो त्रास वाडूंक शकता. दोतोर, म्हजो फुडलो प्रश्न तुमकां असो आसा की कानाच्या दुयेंसा खातीर आयुर्वेदान कसो फायदोसर ठरता, म्हणल्यार आमी जागृताय कशी निर्माण करूं शकता ह्या विशयाचेर? कान हो खूपच इम्पॉर्टंट कारण इट इज वन ऑफ द सेन्स ऑर्गन वीच यू कॅनॉट लिव विथआउट. ओके, की आमकां एक अशें करूंक जाय की एवरी इयर जेंकां कानाचो त्रास आसा तांच्यांनी एकदां तरी कानाच्या दोतोराक दाखोवपाचो प्रयत्न तरी करचो. किंवा घरच्या घरा आमी कांयच उपचार करप ना कारण जी गोश्ट आमकां दिसना ताजेर आमकां उपचार करूनय कांय फायदो ना. परत आमी जेन्ना जशें तुमकां सांगलें की इयरबड्स आनी हे जे वापरतात ते खूब केअरफुली आमकां वापरचें पडटा किंवा ना वापरलें बरें. कारण इयर वॅक्स जर भितर गेलो जायत जाल्यार आनीक त्रास जावंक शकता. किंवा तुमी आतां जे पॉड्स आनी जे आयिल्ले आसात किंवा कितें म्हणटा ते आमकां इयरफोन्स आनी हेडफोन जे आसा ताजो वापर एक वेवस्थीत करूंक जाय. अति प्रमाणांत खंयचीय गोश्ट केली जाल्यार ताजो त्रास जावंक शकता. किंवा एखादे आमी स्विमींग किंवा हे गोश्टी करत आसतना अशी काळजी घेवंक जाय की आमकां जर थंडी आसा तर आमी स्विमींग हें अवॉयडच करप किंवा हेड बाथ हे अवॉयड करप. किंवा आमी नॉर्मल हातून सुद्दां स्विमींग जर करतात जाल्यार इयर प्लग्स घालप खूब गरजेचें आसा. सो अशे कितलेशेच गोश्टी आसात जे आमी लायक वी नीड टू टेक केअर फॉर. दोतोर, तुमी आयज हांगा आयली आनी कानाच्या दुयेंसा बद्दल आमकां बऱ्या प्रकारे एक्सप्लेन केलें म्हणून हांव तुमचे मना काळजांतल्यान आभार मानता. आतां आमकां कळ्ळें की कानाचें कितें सुद्दां दुयेंस जालें जाल्यार ताज्या कडेन दुर्लक्ष करप न्ही, दोतोरा कडेन वचून
ताजे कानाची तपासणी करून आमी ताजी चिकित्सा करपाकूच जाय हें म्हत्वाचें आसा. तर आतां आमी विसो घेवया. हांव देवा कडेन मना काळजांतल्यान मागता की सगळ्यांचें आरोग्य बरें रावनी. हांव दोतोर तीर्था तुमचो सगळ्यांचो निरोप घेता. मेळुया आतां फुडल्या खेपेक नवीन दुयेंस आनी ताजी म्हायती घेवन. देव बरें करो. त्या म्हणसर पळयत रावात प्रायम आयुर्वेद.